नमस्कार मंडळी, मी संध्या सप्रे. कसे आहात तुम्ही सगळे? यूट्यूबवरील अमृताचे डोही या माझ्या आध्यात्मिक चॅनलमध्ये मी तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते. आजच्या माझ्या एपिसोडचा विषय आहे मांडुक्य उपनिषदामध्ये जी कन्सेप्ट आलेली आहे त्या कन्सेप्टबद्दल मी आज बोलणार आहे. ती कन्सेप्ट आहे तुरीय म्हणजे कोण, किंवा तुरीयावस्था म्हणजे नेमकं काय. आजच्या एपिसोडचा विषय आहे तुरीय म्हणजे कोण. आता ही कन्सेप्ट समजून घेण्यासाठी आपल्याला मांडुक्य उपनिषदाचा आधार घेणं अत्यंत गरजेचं आहे. मांडुक्य उपनिषदामध्ये मंत्र 7व्यामध्ये हा जो कन्सेप्ट जी आलेली आहे तुरीयाची, त्याचं सविस्तर वर्णन मंत्र 7 मध्ये केलेलं आहे. परंतु एकदम मंत्र 7 ला जम्प करण्याआधी त्याच्या आधी पूर्वीची बॅकग्राऊंड एक्सप्लेन करणं हे महत्वाचं आहे. तर आपण जाणून घेत आहोत तुरीय म्हणजे नेमकं काय आणि कोण. मांडुक्य उपनिषद हे अथर्व वेदामध्ये आलेलं आहे. मांडुक्य ऋषींनी 12 मंत्रांचं हे मांडुक्य उपनिषद रचलेलं आहे. तसं बघितलं तर अगदी कमी मंत्र म्हणजे 12 मंत्र फक्त या उपनिषदामध्ये असले तरी सुद्धा हे अत्यंत महत्वपूर्ण असं उपनिषद मानलं जातं. या उपनिषदावर गौडपादाचार्यांनी कारिका लिहिलेल्या आहेत आणि त्याच्यावर सुद्धा शंकराचार्यांनी भाष्य केलेलं आहे. तर आपण इथे बघतोय की तुरीय म्हणजे नेमकं कोण. पण त्याआधी त्याच्या पाठीमागची जी बॅकग्राऊंड किंवा संकल्पना ज्या आहेत त्या आपण आधी समजून घेऊया. अथर्व वेदामध्ये हे जे मांडुक्य उपनिषद आहे त्यामध्ये मनुष्याच्या ज्या आयुष्यभर 3 अवस्थांमध्ये प्रत्येक जण असा गरागरा चक्राकार फिरत असतो, त्या 3 अवस्थांमधील आपलं जे कॉन्शियसनेस आहे, जे आत्मतत्व आहे, ते आपण त्याद्वारे समजून घेणार आहोत. आणि मग चौथी जी अवस्था आहे तिला तुरीय असं म्हटलं गेलेलं आहे. कोणत्या ज्या 3 अवस्था आहेत की ज्यामध्ये आपण प्रत्येक जण वेगवेगळ्या प्रकारे त्या चक्रातून जात असतो. तर त्या 3 प्रमुख अवस्था आहेत. वेकिंग म्हणजे जागृत अवस्था, मग त्यानंतरची स्वप्नावस्था आणि त्यानंतरची गाढ निद्रा किंवा सुषुप्ती. बरोबर आहे की नाही? या 3ही अवस्थांमधनं आपण असे आलटून पलटून आपलं आयुष्य जगत असतो. तर या 3 अवस्थांमध्ये जे कॉन्शियसनेसची जी स्थिती आहे ती यामध्ये वर्णन केलेली आहे. आणि या तिघांच्याही पलीकडे बर का, या 3 अवस्थांच्या पलीकडे जी चौथी अवस्था, खरं म्हटलं तर त्याला अवस्था असं स्ट्रिक्टली म्हणता नाही येणार, हे खरं आहे. पण चौथा जो प्रकार आहे तो आहे तुरीय. तर आपण आता शांती मंत्रापासून सुरुवात करूया आणि एक एक संकल्पना आपण समजून घेऊया. शांती मंत्र. आम्ही आमच्या कानांनी शुभच ऐकावं, आमच्या डोळ्यांनी आम्ही शुभ आणि मंगल असंच बघावं. आम्ही आमचं सर्व आयुष्य हे परमेश्वरा तुझ्या प्रार्थनेनं आणि तुझ्या स्तुतीनं तुझं गुणगान गात आम्ही आयुष्य व्यतीत करावं. इंद्र देवता जी पुरातन आणि सर्वश्रेष्ठ देवता आहे, सूर्य देवता जो सर्वज्ञ आहे, वायू देवता जो सगळ्यांच्या गतीला आणि हालचालीला तो पूरक आहे, अशा सर्व देवतांनी आम्हाला आमच्या आयुष्यात येणाऱ्या संकटांपासून आम्हाला वाचवावं, आमचं रक्षण करावं. बृहस्पती देवतेनं आम्हाला
आध्यात्मिक सामर्थ्य आणि इंटेलिजन्स आम्हाला प्रदान करावं, की ज्यामुळे आम्ही ग्रंथामधील उपनिषद असो, गीता असो, अनेक जे आपले ग्रंथ आहेत, आध्यात्मिक मौलिक ग्रंथ, त्यातील अर्थ समजून घेण्याची क्षमता बृहस्पती देवतेनं आमच्यामध्ये देव, अशी प्रार्थना केलेली आहे. आणि मग त्यानंतर ओम शांती, ओम शांती, ओम शांती असं म्हणून शांतीपाठ इथे समाप्त होतो. शांतीपाठ म्हणजे आपल्याला माहिती आहेच, प्रत्येक उपनिषदामध्ये उपनिषदाची सुरुवात ही शांतीपाठ किंवा प्रार्थना मंत्रानं केली जाते. आणि 3 वेळा शांती 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 असं का म्हटलं जातं, तर आधिभौतिक आणि आधिदैविक आणि आध्यात्मिक असे 3 ताप आपल्याला सगळ्यांना त्रास देत असतात. कोणते ते? एक आध्यात्मिक म्हणजे स्वतःच्या शरीर मनाच्या व्याधी, रोग हे सगळे आध्यात्मिक तापामध्ये येतात बर का. त्यानंतर आधिदैविक म्हणजे काय, की जो नैसर्गिक कधी कोप होतो, पूर येतो, भूकंप येतो, ते सगळे आधिदैविक मध्ये येतात. आणि आधिभौतिक म्हणजे भौतिक जगतातील पशु पक्षी इतर कोणत्याही गोष्टीमुळे जो आपल्याला त्रास होतो तो आधिभौतिक समजला जातो. या 3 तापांचा त्यानं निराकरण व्हावं म्हणून शांती मंत्रानंतर किंवा कधी प्रार्थना झाल्यानंतर आपण 3 वेळा शांती 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 असं म्हणतो. आता मांडुक्यातील मंत्र 1 याच्याकडे आपण वळूया. ओम हा एक शब्द म्हणजेच सर्व काही आहे. आपल्याला माहितीये ओंकार हा आरंभीचा प्रथम ध्वनी आहे. ते साक्षात परब्रह्माचं प्रतीक आहे. ओम हा शब्द म्हणजेच सर्व काही आहे. जे जे भूतकाळ, वर्तमान काळ आणि भविष्यकाळ आहे ते ते सर्व ओंकारमय आहे. आणि जे या 3ही कालांच्या अतीत आहे ते सुद्धा ओंकार स्वरूप आहे. का? कारण ओंकार हा परमात्मा आहे, परमेश्वर आहे, परब्रह्म आहे. जगताचा तो निर्माता आहे. जगताचं मूळ आदिकारण किंवा मूळ ऊर्जा तत्व म्हणजे ओंकारातून प्रतीक होतो. मंत्र 2 सर्व काही ब्रह्मन आहे. आत्मा ब्रह्मन आहे. आत्म्याला 4 पाद चतुष्पादी तो आहे. 4 पाद म्हणजे पार्ट्स असतात. म्हणजे काय याचा अर्थ? सर्व काही ब्रह्मन आहे. परब्रह्म म्हणा किंवा ब्रह्मन म्हणा, हे जे तत्व आहे ना ते अख्ख्या जगताचं मूल तत्व आहे. ऊर्जा तत्व म्हणा, प्राणतत्व म्हणा, ते आहे. ते अविनाशी आहे, अविकारी आहे, अक्षय्य आहे. ते काल होतं, आज आहे, सदैव ते असेलच असेल. आणि त्या मूलभूत अधिष्ठानाच्या पायावर हा जगताचा डोलारा त्यावर उभा आहे. जगत कसे? ते विनाशी आहे, बदलणार आहे. तर ते सगळे बदल, त्याचा विनाश शक्य व्हावा यासाठी त्याला तोलून धरणारं जे परमतत्व आहे ते म्हणजे परब्रह्म. जेव्हा आपण सर्व जगताची मूलतत्वाशी कल्पना मांडतो तेव्हा त्याला परब्रह्मन म्हटलं जातं. आणि जेव्हा व्यक्तीसाठी हे प्राणतत्व जेव्हा आपण ही संकल्पना मांडतो तेव्हा त्याला आत्मा असं म्हटलं जातं. पण आत्मा आणि परब्रह्म यामध्ये भेद नाही. केवळ
परब्रह्मानी जगत दाखवलं जातं, आत्म्यानी व्यक्तीमधील तत्व दाखवलं जातं. हा फरक दाखवण्यासाठी हा शब्दांचा भेद निर्माण केलेला आहे. आधी शंकराचार्य म्हणतात तसं जगतामधील सगळी नामरूप बर का, जगतामधील डोंगर, नद्या, वनस्पती, लाखो गोष्टी तुम्ही बाजूला सारा, की जे उरेल ते मूळ परमतत्व किंवा परब्रह्म आहे. अगदी त्याचप्रमाणे मनुष्यातील शरीराचे जे एक एक स्तर आहेत, ती तिन्ही शरीर तुम्ही बाजूला करा, की आतमध्ये त्याच्या जे उरेल ते परब्रह्म म्हणजेच आत्मतत्व आहे. मनुष्यासाठी त्या तत्वाला आत्मतत्व म्हटलं जातं आणि जगतासाठी त्याच तत्वाला परब्रह्म म्हटलं जातं. आता ओंकाराबद्दल आपल्याला सगळ्यांना माहिती असतेच. साक्षात ते परब्रह्माचं प्रतीक आहे, हे आपण जाणतो. ओंकाराची उपासना करणं म्हणजे परब्रह्माची उपासना करणं. ओंकार हा ध्वनीचा प्रथम स्त्रोत किंवा मूळ स्त्रोत मानला जातो. हा नाद वैश्विक ऊर्जेशी जोडला गेलेला आहे. ओंकार साधना नित्य नियमानं केली तर आपले ताणतणाव कमी होऊ शकतात. आपल्यामध्ये संतुलित आणि शांत अशी ऊर्जा प्रभावित व्हायला लागते. अ, उ आणि म यानं ओंकार बनतो. तर मांडुक्य उपनिषदामध्ये बर का, ओंकाराची संकल्पना ही अगदी वेगळ्या प्रकारे त्यांनी मांडलेली आहे. काय आहे ती? तर अ, उ, म. अ म्हणजे काय डिनोट करतो? तर आपली जागृतावस्था अ हा अक्षर डिनोट करतो. मग जागृतावस्थेतील आपलं जे वेकिंग वर्ल्ड आहे, युनिवर्स आहे, ज्यामध्ये आपण इंटरॅक्शन करतो, व्यवहार करतो, ते वेकिंग वर्ल्ड आणि जागृतावस्था असं दोन्ही गोष्टी अन निर्देश केल्या जातात. मग त्याच्यानंतर ऊन आपली स्वप्नावस्था निर्देश केली जाते. स्वप्नावस्था त्यातील स्वप्न बघणारा आणि त्याचं स्वप्नातील जगत, या दोन्ही गोष्टी ऊन निर्देश केल्या जातात. त्यानंतर येतं म. म काय डिनोट करतो? तर म ही गाढ निद्रा डिनोट करतो. म्हणजे जो गाढ निद्रा घेणारा आहे तो, आणि त्या गाढ निद्रेमध्ये अर्थातच कोणत्याच जगताचा त्याला अनुभव येत नाही. म्हणून असंही म्हटलं जातं की एक्सपिरियन्स ऑफ ऍब्सेन्स या दोन्ही गोष्टींना मनी निर्देश केला जातो. या तीनही अवस्था कशा आहेत? त्या येतात जातात. आपण परमनंट काही जागृत नसतो, परमनंट आपण काही निद्रेत नसतो, परमनंट आपण काही स्वप्नावस्थेमध्ये नसतो. तीनही अवस्था येतात जातात आणि आपल्या आयुष्याच्या सर्कलचा तो अविभाज्य भाग ते बनतात. पण मग चौथी तुरीय जी अवस्था आहे, या पहिल्या तीन आपल्याला चांगल्या माहिती आहेत. जागृत अवस्था, स्वप्नावस्था, मग त्यानंतर गाढ निद्रा. चौथी जी तुरीय अवस्था मांडुक्यानं मांडलेली आहे, ती खरं म्हटलं तर केवळ भाषेच्या सोयीसाठी आपण त्याला अवस्था असं म्हणतो. तुरीय ही अवस्था नाही. तुरीय म्हणजे कोण? तर माझं स्वतःच खरं स्वस्वरूप. माझं असं नाही तर प्रत्येक व्यक्तीचं खरं स्वरूप, खरी ओळख ही आत्मस्वरूप आहे. तर हे तुरीय म्हणजे जे आहे ते आहे आत्मस्वरूप, प्राणतत्व, ऊर्जा तत्व, जे प्रत्येकामध्ये विसावलेलं आहे. आणि ते आहे म्हणून या बाकीच्या तीन अवस्था आपण अनुभवू शकतो.
तीनही अवस्थांसाठी आधारभूत असणार ऊर्जा तत्व, आत्मतत्व म्हणजे तुरीय. त्यामुळे तुरीय ही अवस्था होऊ शकत नाही. अवस्था ही शरीर आणि मनाची असते. जागृतावस्थेमध्ये मन आणि शरीर दोन्ही जागृत असतं. ही त्या दोघांची अवस्था आहे. स्वप्नावस्थेमध्ये काय होतं तर आपलं बाह्य स्थूल शरीर हे निद्रिस्त होतं, पण स्वप्नावस्थेमध्ये आतलं जे अंतर्मन आहे, सूक्ष्म शरीर आहे, हा ते जागृत असतं आणि त्याच्याद्वारे तेच सगळं स्वप्न जगत ते क्रिएट करतं. म्हणजे या शरीर आणि मनाच्या अवस्था आहेत. आता शेवटची जी अवस्था आहे गाढ निद्रा किंवा सुषुप्ती, यामध्ये काय उरतं, आपलं स्थूल शरीर निद्रिस्त आहे. मग आतलं मन, बुद्धी, अहंकार, इंद्रिय, सूक्ष्म शरीर हे सगळेजण निद्रिस्त आहेत. केवळ कारण शरीर जे आहे, म्हणजे कारण शरीर कुणाला म्हणतात तर प्रत्येकामध्ये प्रकृतीचे जे बेसिक 3 गुण एकत्रपणे त्याच्यामध्ये दडलेले असतात आणि ज्याच्यामध्ये वासना संचय असतो, ते कारण शरीर, मूलभूत त्रिगुणांनी बनलेलं कारण शरीर तिथे सुषुप्तीमध्ये शिल्लक राहतं. बाकीचे 2 शरीर ही निद्रिस्त होऊन जातात. म्हणजेच आपल्याला लक्षात येईल की या तीनही अवस्था या शरीर मनाच्या आहेत. तुरीयाची अवस्था कशी काय होणार, कारण तो मुळी पालटतच नाही, त्याला विकारच नाही, तो बदलतच नाही, तो अविचल आहे, तो अविकारी आहे आणि तो त्या तिन्ही अवस्थांचं प्रेरणास्थान आणि ऊर्जा स्त्रोत असा तो तुरीय आहे. फोर्थ त्याला म्हटलं जातं फोर्थ, पण खरं म्हटलं तर त्याला फर्स्ट म्हटलं पाहिजे, नाही का. या 3 अवस्था, जागृतीला आपण पहिला नंबर दिला, स्वप्नावस्थेला दुसरा नंबर दिला, मग त्यानंतर गाढ निद्रेला आपण तिसरी अवस्था म्हटलं आणि चौथ्याला आपण तुरीय म्हटलं. पण खरं म्हटलं तर चौथा तुरीय प्राणतत्व हे पहिलं आहे, ते आहे. म्हणून या 3 उरलेल्या अवस्था येतात जातात, येतात जातात. हा जो तुरीय आहे ना, तोच कधी वेकर बनतो जागृत अवस्थेमध्ये, तोच कधीतरी ड्रीमर बनतो आणि तोच कधीतरी डीप स्लीपर बनतो. आता आत्मतत्वाला 4 पाद किंवा चतुष्पादी असं का म्हटलेलं आहे. पाद म्हणजे पार्ट्स, म्हणजे विभाग. म्हणजे त्याचा अर्थ असा घ्यायचा का की आत्मतत्वाला आत्म असे 4 भाग केले. असं केलं तर आत्मतत्व हे अभंग राहू शकणार नाही आणि ते पण एखाद्या वस्तूसारखं, थिंग सारखं ते होऊन जाईल आणि ते पेरिशेबल होईल. तर त्या अर्थानं पार्ट्स हा शब्द घ्यायचा नाही. तर पार्ट्स म्हणजे 4 वेगवेगळे जे ऍक्टिव्हिटीजचे आपले स्फिअर आहेत, स्तर आहेत. जागृत अवस्था ही एक स्तर आहे, ज्याच्यामध्ये आपण वेगळ्या प्रकारे वागतो. स्वप्नावस्थेमध्ये गेलो की त्याचा स्फिअर ऑफ ऍक्टिव्हिटी हा परत वेगळा आहे. तर पाद किंवा पार्ट्स म्हणजे अशा अर्थाने घ्यायचं आहे की 4 स्फिअर ऑफ ऍक्टिव्हिटीज. चौथी खरं म्हटलं तर स्ट्रिक्टली स्पीकिंग स्फिअर ऑफ ऍक्टिव्हिटी नाही. तुरीयमध्ये कोणतीही क्रिया घडत नाही, तो अक्रिय आहे, तो अकर्ता आहे, तो अभोक्ता आहे, तो अविकारी आहे. पण केवळ बोलण्याच्या भाषेमध्ये आपण 4 स्फिअर्स ऑफ ऍक्टिव्हिटीज असं म्हटलेलं आहे. आता यासाठी आपण एक उदाहरण समजून घेऊया. 4 आणे, 4 आणे, 4 आणे आणि 4 आणे हे मिळून बनतो 1 रुपया. पहिला 4 आणा दाखवतो जागृत अवस्था. त्याच्यामध्ये 4 आण्यामध्ये दुसरा 4 आणा मिळवला
की ते 8 आणे होतात. मग तिसरा मिळवला की 12 आणे होतात. आणि चौथा त्याच्यामध्ये ऍड केला की संपूर्ण 1 रुपया होतो. मग 1 रुपयाच्या नाण्यामध्ये जरी चार आणे म्हणजे चार आणे जरी त्यामध्ये आतमध्ये अंतस्थ असले तरी त्यांचं वेगवेगळेपण आता 1 रुपयामध्ये राहत नाही. 1 रुपयामध्ये सगळं मर्ज होऊन जातं आणि 1 रुपया हा वेगळा एकक असा तयार होतो. त्याचप्रमाणे आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये पहिले 3 स्फेअर हे सतत 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 येत राहतात. आपण त्यातनं जगत राहतो आणि त्याला पाठीमागे असणारा मूलभूत जो पाया येते या तिघांचा, तो जेव्हा आपण तुरीय त्याच्यामध्ये ऍड करतो, ऍड करण्याची खरं गरज नाही, कारण तो आहे म्हणून आपण आहोत, तो आहे म्हणून 3 अवस्था आहेत. पण प्रत्येक वेळी आहे बोलत न बसता तुरीय त्याच्यामध्ये ऍड केला की संपूर्णपणे एक संघ असा तुरीय आपल्याला दिसतो, की ज्याच्यामध्ये आता वेकर वेगळा नाही, ड्रीमर वेगळा नाही, हा, आणि डीप स्लीपर वेगळा नाही. का? कारण या तिन्ही अवस्था जरी प्रत्यक्षात हे आत्मतत्वच वेकर म्हणून अपिअर होतं, मग त्यानंतर ड्रीमर म्हणून अपिअर होतं, मग कधी कधी डीप स्लीपर म्हणून अपिअर होतं. पण दीज आर ऑल अपीरन्सेस ऑन प्युअर कॉन्शियसनेस. प्रत्यक्षामध्ये प्युअर कॉन्शियसनेस हा वेकर नाही, आत्मतत्व हा वेकर नाही. आत्मतत्व जे मूलभूत तत्व आहे ते वेकर नाही, ड्रीमर नाही, ते डीप स्लीपर नाही, प्रत्यक्षात ते नाही. पण त्या तिघांसाठी आधारभूत मात्र ते आहे. या तिन्ही गोष्टी वेकर, ड्रीमर आणि स्लीपर या त्याच्या अपीरन्सेस आहेत. यासाठी आपण एक उदाहरण घेऊ की सोन्याचा आपण हार घेतला, हा, सोन्याच्या बांगड्या घेतल्या, सोन्याची अंगठी घेतली, 3 दागिने घेतले, या सगळ्यांमध्ये सोनं आहे, बरोबर. त्या तिघांचं मूलभूत फाउंडेशनल जी रियालिटी आहे त्याची ती काय आहे? सोनं. पण प्रत्यक्षात सोनं म्हणजे अंगठी आहे का? नाही. सोनं म्हणजे हार आहे का? नाही. सोनं म्हणजे बांगड्या आहेत का? नाही. तर सोन्याने नाम रूप आकार घेऊन त्या अपीअरन्सेस आहेत. म्हणजे बांगड्या या सोन्याच्या अपीअरन्स आहे, हार हा सोन्याचा अपीअरन्स आहे. प्रत्यक्षात सोनं हे बांगड्या नाही, सोनं हे रिंग नाही. असं असलं तरी सुद्धा प्रत्येक दागिन्यामध्ये ते आहे, त्याच्या अतीत ते आहे आणि त्याच वेळेला ते त्या प्रत्येकामध्ये आहे. मंत्र 3. आता चतुष्पादाचं आपण एक्सप्लेनेशन आता बघितलं की ते पार्ट्स नाही तर 4 वेगवेगळ्या स्तरावरच्या ऍक्टिव्हिटीजना ते संबोधलं गेलेलं आहे. चौथा खरं म्हणजे ऍक्टिव्हिटी त्याच्यामध्ये नाही, पण तो सगळ्यांना एकत्र करतो. तो मर्ज, तिन्ही ऍक्टिव्हिटीज त्याच्यामध्ये मर्ज होतात आणि तो एकमेव मूलभूत तत्व आहे. या दृष्टीने 4 स्पेअर ऑफ ऍक्टिव्हिटीज म्हटलं गेलेलं आहे. पहिला पार्ट जो फॅक्टर आहे त्याला विश्व असं म्हटलं जातं. हा पहिला जो घटक आहे त्याला जागृतावस्था असं म्हटलं जातं. यामध्ये काय काय घडतं जागृतावस्थेमध्ये? तर आपल्याला बाह्य जगताचा अनुभव येतो आणि तो जागृतावस्थेतला जो वेकर आहे तो कसा आहे तर त्याला
19 मुख आहेत बर का. त्या वेकरला 19 मुख आहेत. आणि बाह्य गोष्ट जागृत अवस्थेमध्ये जे फिजिकल युनिवर्स आहे त्याला 7 हातपाय किंवा त्याला सप्तांग असं म्हटलं गेलेलं आहे. आता त्यासाठी आपण प्रमाता आणि प्रमेय या 2 संकल्पना आपण समजून घेऊया. प्रमाता किंवा नोअर किंवा वेकर, करणारा, करता. प्रमाता नोअर हा कोण असतो? तर जेव्हा आपल्यातील आत्मतत्व हे आपल्या शरीर मनाच्या माध्यमातून जागृतावस्थेमध्ये अनेक गोष्टी करतो तेव्हा त्याला जागृतावस्थेतील प्रमाता असं म्हटलं जातं. आणि प्रमेय म्हणजे काय? तर जे अनुभवलं जातं ते. प्रमाता म्हणजे जो अनुभव घेतो तो, आणि प्रमेय म्हणजे जे अनुभवलं जातं ते. काय अनुभवलं जातं? तर अख्खं युनिवर्स, त्याला प्रमेय म्हटलेलं आहे. तर जागृतावस्थेमध्ये काय घडतं? तर जागृतावस्थेमध्ये आपलं जे आत्मतत्व आहे ते जागृत स्थितीमध्ये त्याच्याशी ते एकरूप होतं. आपण जागृत झालो त्या स्थितीशी आपलं आत्मतत्व एकरूप होतं. आणि तेव्हा ते 2 प्रकारे ॲपियर होतं. कोणत्या 2 प्रकारे? एकतर तो एका बाजूनी तो प्रमाता म्हणून ॲपियर होतो, जो बघणार आहे, जो जागृतावस्थेतला नोअर आहे, जो अनुभव घेणारा आहे तो. या प्रकारे तो ॲपियर होतो. आणि दुसऱ्या प्रकारे त्याच वेळेला हे जे सगळं फिजिकल युनिवर्स आहे जागृतावस्थेमधलं ते सुद्धा कॉन्शियसनेस ॲपियर होतो. एकाच वेळेला प्रमाता एका बाजूला, दुसऱ्या बाजूला जे अनुभवलं जातं ते युनिवर्स, प्रमेय, अशा दोन्ही गोष्टींनी तो ॲपियर होतो. तर काय आहे ना की जो प्रमाता आहे तो व्यक्ती आहे, आणि प्रमेय आहे जे फिजिकल युनिवर्स आहे जे आपण अनुभवतो त्याला एक विशाल विराट असा कॉस्मिक पुरुष असं त्याला मानलं गेलेलं आहे. लक्षात घ्या, जे फिजिकल युनिवर्स आहे, जे अनुभवलं जातं, जे प्रमेय आहे, त्याला त्या युनिवर्सला आपल्याला समजून घेण्यासाठी म्हणून त्या युनिवर्सला एक कॉस्मिक अवाढव्य असा पुरुष असं त्याला मानलं गेलेलं आहे. तो आहे विराट. इकडे व्यक्ती आहे मी, प्रमाता, आणि दुसऱ्या बाजूला कोण आहे? युनिवर्सच्या ऐवजी आता त्याला आपण काय कल्पिलेलं आहे? त्याला कल्पिलेला आहे विराट पुरुष. मी व्यक्ती एका बाजूला, दुसऱ्या बाजूला विराट पुरुष. विराट पुरुषाला सप्तांग आहेत असं म्हटलं जातं. आणि व्यक्तीला काय आहेत? 19 मुख आहेत. कोणती ती? तर व्यक्तीला 5 ज्ञानेंद्रिय, 5 कर्मेंद्रिय, 5 प्राण, 4 मन, बुद्धी, चित्त, अहंकार. हे सगळं जे आपल्यात आहे ते मिळून 19 मुख आहेत. त्याच्याद्वारे आपण जगताशी इंटरॅक्शन करतो. हे व्यक्तीचं झालं. त्याचबरोबर त्याच वेळेला विराट पुरुष जो आहे, म्हणजे थोडक्यात विराट पुरुष ही कल्पना आहे, प्रत्यक्षात ते फिजिकल युनिवर्स आहे. आपण त्याला इमॅजिन केलंय विराट पुरुष आहे. त्याला सप्तांग म्हटलेलं आहे. 7 अंग आहेत त्या विराट पुरुषाला. कोणती? हेवन म्हणजे स्वर्ग. त्याचं जे हेड आहे, मुख, त्याला हेवन मानलं गेलंय. त्यानंतर त्याचे डोळे जे आहेत, विराट, अख्ख्या युनिवर्सचा विराट, त्याचं वर्णन केलेलं आहे. हेड जे आहे ते स्वर्ग. नंतर डोळ्यांना सूर्य म्हटलंय. त्याची बॉडी जी आहे, शरीर, त्याला स्पेस म्हटलेलं आहे. त्यानंतर ॲटमॉस्फिअरला त्याची ब्रेथ म्हटलेली आहे. ओशियन जे समुद्र आहेत त्याला ब्लॅडर म्हटलेलं आहे. फायर, अग्नी, त्याला
त्या विराट पुरुषाचं माउथ किंवा मुख म्हटलेलं आहे आणि अर्थ पृथ्वीला त्याचं पाऊल म्हटलेलं आहे. अशा प्रकारे 7 अंगांनी हा विराट पुरुष, भव्य दिव्य विराट पुरुष आणि एका बाजूला व्यक्ती, अशा प्रकारे जागृतावस्था आहे. म्हणजे जागृतावस्थेमध्ये वेकर किंवा प्रमाता किंवा नोअर किंवा कर्ता भोगता हा कोणी व्यक्ती आहे आणि तो कशाच्या आधारानं हे सगळं इंटरॅक्शन करतो. 19 मुख म्हणजे ज्ञानेंद्रिय वगैरे. आणि त्याच वेळेला सायमल्टेनियसली जागृतावस्थेमध्ये वेकिंग वर्ल्ड जे आहे युनिवर्स, त्याला विराट पुरुष अशी कल्पना मानून तो कशा प्रकारे कार्य करतो, त्याला 7 सप्तांग आहेत. त्याच्या आधारे ते फिजिकल युनिवर्स म्हणजेच विराट पुरुष हा मानला गेलेला आहे. मंत्र चौथा. आता त्यानंतर दुसरा पाठ, पहिला झाला जागृतावस्था, त्यानंतरची स्फेअर ऑफ ऍक्टिव्हिटी काय येते, आपण हळूहळू थकतो आणि झोपेच्या तयारीला लागतो. एकदम काही झोप लागत नाही, मध्ये स्वप्नावस्थेचा काळ येतो. तर दुसरा पाठ फॅक्टर तो आहे स्वप्नावस्था. यामध्ये स्वप्नावस्था असते, त्यामध्ये काय असतं, अंतर्गत जगत असतं, बाह्य जगताशी संपर्क नसतो. स्वप्नावस्थेमध्ये अंतर्गत जगत असतं आणि ते कोण निर्माण करतं, तर अंतर्गत सूक्ष्म शरीरातील मन हे स्वप्न जगत निर्माण करतं. आणि जो स्वप्न बघणारा आहे त्याला 19 मुख असतात, जागृतावस्थेमधलीच पण सूक्ष्म अशी ज्ञानेंद्रिय, कर्मेंद्रिय, पंचप्राण, मन बुद्धी चित्त अहंकार सूक्ष्मावस्थेत ही त्याला त्या स्वप्न बघणाऱ्या व्यक्तीला 19 मुख असतात. आणि त्याच वेळेला सायमल्टेनियसली व्यक्ती झाली, आता त्याचं स्वप्न जगत जे आहे त्याला काय म्हटलेलं आहे, हिरण्यगर्भ. जागृतावस्थेमध्ये त्या फिजिकल अख्ख्या युनिवर्सला विराट म्हटलेलं आहे आणि त्या व्यक्तीला म्हटलेलं आहे विश्व आणि विराट. हे झाले जागृतीतले घटक. आता स्वप्नावस्थेमध्ये स्वप्न बघणाऱ्याला तेजस म्हटलेलं आहे आणि स्वप्न जगत जे आहे अंतर्गत त्याला हिरण्यगर्भ म्हणजे कॉस्मिक माइंड. बर का, सगळ्या जणांचं एकत्रित मिळून कॉस्मिक माइंड म्हणजे हिरण्यगर्भ. त्याला पण सप्तांग आहेत. कशी आहेत, हेवन म्हणजे हेड, डोळे म्हणजे सूर्य, बॉडी म्हणजे स्पेस, हवा म्हणजे त्याचा श्वास, समुद्र म्हणजे ब्लॅडर, फायर म्हणजे अग्नी म्हणजे माहूत आणि जी पृथ्वी आहे ती त्या हिरण्यगर्भाचं फीट आहे. मंत्र 5वा. पहिल्या 2 अवस्था आपण बघितल्या, जागृतावस्था, स्वप्नावस्था. आता त्यानंतर येणारी गाढ निद्रेची अवस्था, त्याच्यामध्ये काय काय घडतं ते आपण बघूया. त्यालाच सुषुप्ती असं म्हटलं जातं. मंत्र 5वा. ही सुषुप्ती म्हणजे गाढ निद्रेची अवस्था आहे, ज्यामध्ये झोपणारा कशाची इच्छा धरत नाही. का, कारण स्थूल शरीर निद्रिस्त आहे आणि इच्छा वासना कामना बाळगणार सूक्ष्म शरीर मन बुद्धी चित्त अहंकाराने दडलेलं ते बनलेलं सूक्ष्म शरीर सुद्धा निद्रिस्त आहे. त्यामुळे तो कशाची इच्छा धरत नाही
तो स्वप्न सुद्धा बघत नाही. सुषुप्ती हा तिसरा पाद आहे, ज्याला प्राज्ञ असं म्हटलं जातं. बर का, ज्याला प्राज्ञ असं म्हटलं जातं. गाढ निद्रा ही त्याची अवस्था आहे. तिथे काय घडतं? सर्व अनुभव एकत्र येतात. आपण गाढ निद्रेमध्ये असताना आपण असं म्हणू शकत नाही की मी गाढ झोपलोय. असं जर मी म्हटलं तर त्याचा अर्थ मी कुठेतरी थोडीफार जागी आहे अजून. त्या निद्रेतून बाहेर पडल्यानंतरच आपण म्हणतो की मला अगदी छान झोप लागली ती. पण प्रत्यक्ष निद्रावस्थेमध्ये कुठचाही अनुभव नाही. हा अनुभव गाढ निद्रेमध्ये असतो, ज्यामध्ये त्या अनुभवामध्ये फरक केला जाऊ शकत नाही. सुषुप्तीमध्ये सगळं काही एक एकसंघ असं कॉन्शियसनेस असतो. यामध्ये आपण केवळ आणि केवळ आनंदमय अवस्था उपभोगतो. सुषुप्ती अवस्था, माइंड आणि बॉडी दोघेही शटडाऊन झालेले आहेत. सगळे अनुभव, सगळे इगो हे मर्ज झालेले आहेत. आणि तिथे सुषुप्ती अवस्थेमध्ये कोणतं शरीर शिल्लक आहे? तर कारण शरीर. जागृतावस्थेमध्ये कॉन्शियसनेस किंवा आत्मतत्व हे तिन्ही शरीरांशी ते प्लस होतं. तिन्ही शरीरांच्या माध्यमातून पहिला स्तर स्थूल शरीर, मग आतलं सूक्ष्म शरीर आणि आतलं कारण शरीर, तिघांशी तो एकरूप होतो आणि ती जागृतावस्था होते. त्या इगोला म्हटलं जातं वेकर इगो. जागृतावस्थेतील इगोला वेकर इगो म्हटलं जातं. मग येते स्वप्नावस्था. आता त्यामध्ये एक शरीर निद्रिस्त झालं, दोनच शरीर उरली. स्वप्नावस्थेमध्ये आत्मतत्व हे सूक्ष्म शरीर आणि कारण शरीराशी संयोग पावतं. आणि आता निद्रेमध्ये काय घडतं? दोन्ही पहिली शरीर ही निद्रिस्त झालेली आहेत. केवळ आणि केवळ कारण शरीर उरलेलं आहे. पण गंमत काय आहे की पहिल्या दोन अवस्थेमध्ये मनरूपी आरसा दोन्हीकडे जागृत आहे. त्यामुळे आरसा आहे म्हणून त्याच्यामध्ये आत्मतत्वाचं प्रतिबिंब पडलेलं आहे. म्हणजेच दोन्ही अवस्थांमध्ये आत्मतत्वाचं प्रतिबिंब म्हणजेच चिदाभास म्हणजेच अहंकार पहिल्या दोन्ही अवस्थेत आहे. पण तिसऱ्या अवस्थेत काय घडतं? मन नाही, बुद्धी नाही, चित्त नाही, अहंकार नाही, इंद्रिय नाही, सगळं निद्रिस्त आहे. मनरूपी अहंकार मुळी जागृतच नाही. त्यामुळे त्याचं आत्मतत्वाचं रिफ्लेक्शन पण त्यावेळेला नाही. म्हणजे चिदाभास नाही, अहंकार नाही. म्हणून सुषुप्तीमध्ये जे कारण शरीर उरलेलं असतं त्याला प्राज्ञ इगो असं म्हटलं जातं. जो सुषुप्ती घेणारा आहे त्याला प्राज्ञ म्हणतात. म्हणून त्याला प्राज्ञ इगो असं मांडुक्यमध्ये म्हटलं गेलेलं आहे. अजून तुरीय म्हणजे काय त्या मंत्राकडे आपण वळलेलो नाही आहोत. इथे मी हा एपिसोड थांबवते. तुरीयाच्या आधीच्या 3 अवस्था आपण यामध्ये बघितल्या, ज्या सतत प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये चालू असतात आणि त्यांना आधारभूत असं तुरीय तत्व म्हणजेच आत्मतत्व आहे.
ते आपण आता पुढच्या एपिसोडमध्ये जाणून घेऊया. इथे मी तुरीय म्हणजे काय किंवा कोण या एपिसोडचा पहिला भाग मी इथे समाप्त करते. दुसऱ्या भागामध्ये तुरीय म्हणजेच आत्मतत्व, म्हणजेच आपलं खरं स्वस्वरूप आणि तेच आपल्या आयुष्याच्या 3 अवस्थांना ते मेन असं मूलभूत अधिष्ठान असतं की ज्या ऊर्जा तत्वामुळे जागृत अवस्था, मग स्वप्नावस्था, मग निद्रित अवस्था या 3 अवस्था आलटून पाटून आयुष्यभर चालू राहतात, येतात, जातात. त्या शक्य व्हाव्यात यासाठी हे तुरीय तत्व त्यांना आधारभूत आहे. ते आपण पुढच्या एपिसोडमध्ये बघू. या एपिसोडची मी सांगता इथे करत असले तरी सुद्धा मी अनेक एपिसोड घेऊन तुमच्या भेटीला येणारच आहे. तुम्हा सगळ्यांना मी नम्रपणे विनंती करते की कृपया अमृताचे डोही या माझ्या चॅनलला कृपया शेअर करावं, लाईक करावं आणि सबस्क्राईब करावं ही माझी तुम्हाला सगळ्यांना नम्र विनंती आहे. नमस्कार.